नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण टी सेल मिडिएटेड सेपरेशन फॉर इम्युनो रिस्पॉन्स म्हणजे जे काही टी सेलचं जे ओव्हर प्रोडक्शन होतं आहे त्याच्यामुळे वेगवेगळे काही ऑटोइम्युन डिसीज वगैरे ऑकर होत असतात आपल्या बॉडीमध्ये. तर ते जे टी सेलचं जे काही सेपरेशन करण्यासाठी किंवा जो काही इम्युनो रिस्पॉन्स जनरेट होतो त्याला सप्रेस करून जे काही वेगवेगळे ऑटोइम्युन डिसीजपासून वाचवलं जातं, तसंच त्याच्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर ॲक्ट होत असतात. म्हणजे वेगवेगळे कंपोनंट वगैरे आहेत किंवा जे काही मॉलिक्यूल आहेत ते टी सेलला पूर्णपणे सप्रेस करण्यासाठी किंवा त्याचं डिॲक्टिवेशन करण्यासाठी जे काही फॅक्टर आहे ते वापरले जातात. तर या व्हिडिओमध्ये आपण टी सेलचं जे काही ओव्हर प्रोडक्शन होतं आहे किंवा ओव्हर ॲक्टिवेशन होते ते कसं थांबवलं जातं आणि जर टी सेलचं सपरेशन केलं नाही तर त्याच्यामुळे वेगवेगळे काही डिसीज वगैरे होतात ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तसंच जे काही त्याचं जर हे जे टी सेल सेपरेशन केल्यामुळे तसंच काही ड्रग्समध्ये तसंच काही थेरपॅटिक इम्प्लिकेशनमध्ये तसं वेगवेगळे उपयोग वगैरे होतो ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि ज्या नोट्स आहेत त्या मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर तुम्ही ते नोट्स वाचू शकता. तर चला तर माझा व्हिडिओ सुरुवात करूयात. तर टी सेल आर ऑफन थॉट ॲज अ वॉरियर इन द इम्युनो सिस्टीम डायरेक्टली अटॅकिंग द इन्फेक्टेड सेल ऑर पॅथोजन. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की टी सेल हे ॲज अ वॉरियर म्हणून इम्युनो सिस्टीममध्ये किंवा ॲज अ डिफेंडर म्हणून वापरलं जातं, जेणेकरून ते डायरेक्टली अटॅक करतं इन्फेक्टेड सेलवरती आणि पॅथोजनवरती. त्याच्यामुळे पॅथोजनला किल करण्यासाठी आणि जे काही इन्फेक्टेड सेल वगैरे झाले आहेत त्याला पूर्णपणे अपोप्टोसिस करण्यासाठी किंवा त्याचं पूर्णपणे डिटॉक्सिफाय करण्यासाठी वापरलं जातं. However, they can also play a crucial role in maintaining the immunobalance by suppressing the इम्युनो रिस्पॉन्स. आणि ज्यावेळेस जे काही इम्युनो बॅलन्स असतील किंवा ते काही मेंटेन करण्यासाठी तसंच काही इम्युनो रिस्पॉन्सला सप्रेस करण्यासाठी जे काही टी सेल वगैरे आहेत ते वापरले जातात. तर तसंच आता जे काही रेग्युलेशन आहे टी सेलवरती कसं रेग्युलेशन केलं जातं, वेगवेगळे जे काही प्रोडक्शन वगैरे केलं जातात किंवा जे काही ट्रेक्स आहे तो वापरला जातो त्यात आपण पोहूया. These specialized T cell are the main player in the T cell mediated suppression. आणि जे काही स्पेशलाइज टी सेल असतात ते मेन प्लेयर असतात टी सेल mediated सप्रेशनमध्ये. ट्रेग्स आर एक्सप्रेस दी CD25 मॉलिक्यूल बट लॅक दी कम्प्लीट इंटरलॉकिंग टू रिसेप्टर कॉम्प्लेक्स. आणि जो काही ट्रेग्स असतो तो एक्सप्रेस करतो CD25 मॉलिक्यूलला, जो की इंटरलॉकिंग टू रिसेप्टरचा पार्ट आहे तो, पण त्याच्यामध्ये जे काही कंप्लीट इंटरलॉकिंगचा रिसेप्टर कॉम्प्लेक्स आहे तो त्यात थोडाफार लॅक असतो किंवा त्याच्यात ॲब्सेंट असतो. पण हा जो ट्रिक्स असतो तो CD25ला एक्सप्रेस करण्यासाठी वापरला जातो, मेकिंग देम लेस रिस्पॉन्सिव्ह टू द ग्रोथ फॅक्टर क्रुशल फॉर अ टी सेल ॲक्टिवेशन. आणि याच्यामुळे जे काही रिस्पॉन्सिव्ह असतो किंवा त्याचे ग्रोथ फॅक्टर वगैरे असतात त्याच्यामध्ये त्याला लेस ॲक्टिव्हिटी करण्यासाठी किंवा जे काही टी सेलचं ॲक्टिवेशन करण्यासाठी त्याच्यामध्ये जे काही लेस रिस्पॉन्सिव्ह किंवा लेस त्याच्यामध्ये काम करण्यासाठी किंवा त्याला कमतरता आणण्यासाठी वापरलं जातं. द ट्रिक्स एम्प्लॉय द व्हेरियस मेकॅनिझम टू डिपेंड द इम्युनो रिस्पॉन्स. तर वेगवेगळे जे काही मेकॅनिझम वगैरे आहे तो हा ट्रिक्स रन करत असतो जेणेकरून जे काही इम्युनो रिस्पॉन्स आहे त्याला सप्रेस करता येईल. तर पहिला आहे सायटोकाईन प्रोडक्शन. ट्रिक्स सिक्रेट द इम्युनो सप्रेसिव्ह सायटोकाईन लाईक द इंटरलॉकिंग 10 आणि TGF बीटा ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर बीटा. हे जे काही ट्रिक्स आहे तो ॲज अ इम्युनो सप्रेसिव्ह काही जे काही मॉलिक्यूल असतात ते सिक्रेट करत असतो. पहिला जो मॉलिक्यूल आहे सायटोकाईन लाईक अ इंटरलॉकिंग 10 आणि दुसरा जो काही मॉलिक्यूल आहे TGF बीटा, जेणेकरून तो काय करतो जे काही इफेक्टर टी सेल आहे किंवा जे काही फाईट अगेन्स्ट म्हणजे जे काही इन्फेक्शनच्या अगेन्स्ट फाईट करत असतात त्याचं ओव्हर प्रोडक्शन आपल्या बॉडीमध्ये झालेलं असेल तर त्याच्यामध्ये तो काय करतो त्याचं पूर्णपणे ॲक्टिवेशन म्हणजे जी काही टी सेल पाथवे तो डिॲक्टिवेट करण्यासाठी तो हे दोन मॉलिक्यूल आहेत ते इम्युनो सप्रेसिव्ह वापरले जातात, जेणेकरून त्याचं ॲक्टिवेशन इफेक्टर टी सेलचं तसं त्याचं प्लोरिफिरेशनसुद्धा बंद होण्यात मदत होते. तसं दुसरं आहे मेटाबॉलिक डिस्पर्शन. द ट्रेक कम्प्लीट द विथ इफेक्टर टी सेल फॉर रिसोर्स लाईक अ इंटरलॉकिंग टू लिमिटिंग देअर ग्रोथ अँड फंक्शन. आणि ट्रिक्स काय करतो डायरेक्टली कम्पीट करतो किंवा त्याच्यावरती अटॅक करतो, जेणेकरून जे काही इफेक्टर टी सेल असतील म्हणजे ॲज अ रिसोर्सेस लाईक अ इंटरलॉकिंग टू काय करतो तो डायरेक्ट इफेक्टर टी सेलवरती अटॅक करतो, जेणेकरून त्याची ग्रोथ वगैरे असेल किंवा त्याचे मेन फंक्शन वगैरे असेल तर त्याच्यामध्ये लिमिट घेऊन आणून किंवा त्याचं डिॲक्टिवेट करण्यासाठी वापरला जातो. डायरेक्ट सेल टू सेल कॉन्टॅक्ट. द ट्रिक्स कॅन इंटरॅक्ट डायरेक्टली विथ द इफेक्टर टी सेल through the co-inhibitory molecule like a CTLA4
डाऊन रेग्युलेटिंग देअर ॲक्टिवेशन सिग्नल. आणि काही वेळेस काय करतं, जर सायटोकाईन प्रोडक्शनने जर जे काही इफेक्टर टी सेल आहे त्याचं पूर्णपणे डिॲक्टिवेशन होत नाही आहे किंवा तो डायरेक्टली इफेक्टर टी सोबत कम्पीट केल्यानंतरसुद्धा त्याचं जे काही ग्रोथ वगैरे असेल किंवा त्याची फंक्शनिंगमध्ये जर त्याच्यात परिणाम होत नसेल तर तो काय करतो, डायरेक्ट सेल टू सेल कॉन्टॅक्ट करतो, जेणेकरून तो डायरेक्टली त्याच्यात इंटरॅक्ट करतो आहे इफेक्टर टी सेलसोबत. आणि कोणत्या मॉलिक्युलसोबत इंटरॅक्ट करतो लास्टला, तो CTLA4 डायरेक्टली त्याच्यात इंटरॅक्ट केल्यामुळे तो काय करतो, जे काही पूर्ण ज्या सेलमध्ये जे काही सिग्नलिंग पाथवे रन होत आहेत त्याला डायरेक्ट डाऊन रेग्युलेटिंग म्हणजे त्याचं रेग्युलेशन घडून आणतो. जे काही ॲक्टिवेशन सिग्नलिंग मॉलिक्युल असतात किंवा ॲक्टिवेशन सिग्नल असतात त्याला डायरेक्टली डाऊन रेग्युलेट करण्यासाठी किंवा त्याला ते सिग्नलच डायरेक्ट पूर्णपणे बंद करण्यासाठी तो CTLA4 नावाचा जो काही मॉलिक्युल आहे त्यासोबत त्यांना ॲक्ट होतो, आणि जेणेकरून इफेक्टर टी सेलचं ॲक्टिवेशन होणार नाही आणि त्याचं पुढे पुढे जाऊन डिवायडेशन पण होणार नाही, आणि तो जे काही जास्त अमाऊंटमध्ये टी सेलचं प्रोडक्शन झाले ते थांबवण्यास मदत होते. तर अशामुळे जे काही टी सेलचं जे काही पूर्णपणे सप्रेशन व्हायला मदत होत असते. तसंच वाईल ट्रेक ॲज अ प्रायमरी सप्रेसिव्ह टी सेल पॉप्युलेशन, आणि हा जो ट्रेक आहे तो प्रायमरी सप्रेसिव्ह वापरला जातो, म्हणजे ॲज अ प्रायमरी फॅक्टर म्हणून टी सेलचं पॉप्युलेशन सप्रेस करण्यासाठी वापरला जातो. पण जे काही अजून काही टी सेल सब युनिट्स असतात, सबसेट्स असतात, ते सुद्धा याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत असतात. त्याच्यामध्ये आहे TS3 सेल. दिस टी हेल्पर सेल प्रोड्यूस द इंटरलॉकिंग टी सिमिलर टू द ट्रिक्स कॅन ऑल्सो सप्रेस द इम्युनो रिस्पॉन्स. आणि जो काही TS3 जो काही सेल आहे टी हेल्पर सेल, तर ते सुद्धा इंटरलॉकिंग टेलला प्रोड्यूस करतात, आणि याचं कार्यसुद्धा ट्रेकसारखंच आहे, जेणेकरून ते इम्युनो रिस्पॉन्सला सप्रेस करण्यासाठी वापरले जातात. तसंच CD8+ सप्रेसर टी सेल. दिस सायटोकाईन टी सेल कॅन सप्रेस द इम्युनो रिस्पॉन्स बाय eliminating the antigen presenting cell or other immune cell involved in the inflammatory response. तर हा जो काही CD8+ सप्रेसिव्ह टी सेल आहेत, तर हे ॲज अ सायटोकाईन टी सेल म्हणून काय करतं, डायरेक्टली ते इम्युनो रिस्पॉन्सला सप्रेस करण्याचं काम करतं, जेणेकरून जे काही EPC असतात अँटीजन प्रेझेंटिंग सेल त्याच्यावरती जे काही रिसेप्टर असतात, आणि जेणेकरून त्याच्यावरती जे काही नेबरिंग सेलने पाठवले जे काही सिग्नल वगैरे असतात किंवा जे काही लिगॅन्ड वगैरे असतात किंवा अँटीजन असतात त्याच्यात बाइंड होत असतात, जेणेकरून सिग्नलिंग पाथवे रन होत असतो. तर त्यालाच डायरेक्ट इलिमिनेट करण्यासाठी हे जे काही सायटोकाईन टी सेल डायरेक्ट तिथूनच पूर्ण ना त्याचं सिग्नलिंग पाथवेलाच डायरेक्ट ट्रिगर करण्याचा जो काही मॉलिक्युल आहे अँटीजन प्रेझेंटिंग सेल त्यालाच डायरेक्ट इलिमिनेट करून टाकतात जे त्या सेल असतील. आणि तसंच जे काही इम्युनो सेल असतात इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्समध्ये त्यालासुद्धा पूर्णपणे इलिमिनेट करण्यासाठी किंवा त्याचा सप्रेसिव्ह करण्यासाठी हा जो काही मॉलिक्युल आहे सायटोकाईन टी सेल हा वापरला जातो. असे 2 मेन सबसेट आहेत, ते सुद्धा वापरून ट्रेकसारखेच आहे दोघं पण, याचं फंक्शनसुद्धा ट्रेकसारखंच आहे. पण हे जे डायरेक्टली एक डायरेक्टली इम्युनो रिस्पॉन्स सप्रेस करतो आहे, आणि दुसरा काय करतो आहे, जे काही EPC सेल आहे त्याला इलिमिनेट करून, आणि अजून काही इम्युनो सेल आहे त्याला इलिमिनेट करून डायरेक्टली जो काही इम्युनो रिस्पॉन्स आहे तो सप्रेस करण्यासाठी मदत करत असतात. हे 2 सबसेट आपल्याला पाहायला मिळतात. ट्रेकसोबत हे 2 सबसेटसुद्धा हे इम्युनो रिस्पॉन्सला सप्रेस करण्यासाठी वापरले जातात. तर आता मेनली जे काही मेकॅनिझम आहे ते आता आपण पाहूयात. सप्रेशन ऑफ अँटीजन प्रेझेंटेशन. ट्रेक्स कॅन सप्रेस द ॲबिलिटी ऑफ EPC टू ॲक्टिवेट द इफेक्टर टी सेल बाय डाऊन रेग्युलेटिंग को स्टिम्युलेटिव्ह मॉलिक्युल ऑन EPC. आम्ही मागच्या वेळेमध्ये जे काही पाथवे वगैरे सांगितले रॅसमॅप कायनेज वगैरे, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की जे EPC मॉलिक्युल असतात ते सेल सरफेसवरती अटॅच असतात, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही को स्टिम्युलेटरी मॉलिक्युल असतात ते त्याच्यावरती प्रेझेंट असतात, जेणेकरून त्याच्यावरती त्याच्या EPC ज्या असतात त्याच्यावरती रिसेप्टर असतात सेल सरफेसवरती, त्याच्यावरती मॉलिक्युल बाइंड होतात, आणि त्यांच्यानंतर ते मॉलिक्युल मध्ये सिग्नलिंग मॉलिक्युल ॲज अ पाठवले जातात, आणि नंतर मग जे काही टी सेलचं ॲक्टिवेशन व्हायला मदत होत असते. तर मग याच्यावरती हा ट्रिक्स काय करतो, डायरेक्टली ते जे काही EPC असतील त्याची ॲबिलिटी डायरेक्ट सप्रेस करून टाकतो, ते जेणेकरून जे काही इफेक्टिव्ह टी सेल आहे त्याचा ॲक्टिवेटच होणार नाही, ते ॲज अ डिॲक्टिवेटेड फॉर्ममध्येच राहतील, आणि जे काही को स्टिम्युलेटिव्ह जे काही मॉलिक्युल असतात EPCवरती त्यालासुद्धा डिॲक्टिवेट करण्यासाठी डाऊन रेग्युलेटिंग करण्यासाठी जो काही ट्रिक आहे तो वापरत असतो. इंडक्शन ऑफ अ टी सेल अपोप्टोसिस. In some cases,
ट्रेक कॅन इंड्यूस द प्रोग्राम सेल डेथ इन इफेक्टर टी सेल. आणि काही केसेसमध्ये ट्रेक काय करतो, ॲज अ प्रोग्राम सेल डेथ इंड्यूस करतो किंवा ट्रिगर करतो, जेणेकरून इफेक्टर सेल टी सेल हा जे काही जास्त अमाऊंटमध्ये जे काही टी सेल असतील ते प्रोड्यूस झाले असतील तर त्याला डायरेक्टली जे काही अपोप्टोसिस करणं किंवा त्याचं पूर्णपणे त्याला किल करण्यासाठी वापरलं जातो. हे त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतं. आता टी सेल मेडिएटेड सप्रेशन म्हणजे याचं इम्पॉर्टंट काय आहे, म्हणजे हे का केलं जातं टी सेलचं, म्हणजे काही सप्रेशन किंवा इम्युन रिस्पॉन्सचं सप्रेशन का केलं जातं ते आता आपण पाहूया. प्रिव्हेंटिंग द ऑटो इम्युनिटी. द टी सेल मेडिएटेड सप्रेशन इज इसेन्शियल फॉर प्रिव्हेंटिंग द इम्युन सिस्टीम फॉर अटॅकिंग द हेल्दी टिश्यू किंवा सेल्फ टिश्यू. जे काही टी सेल मेडिएटेड सप्रेशन आपण जर केलं नाही तर त्याच्यामुळे जे काही इम्युन सिस्टीममधले जे काही वेगळ्या ज्या काही हेल्दी टिश्यू असतात किंवा स्वतःच्या सेलमधल्या ज्या काही टिश्यू असतात, जे काही नॉन सेल्फ टिश्यू असतात त्यालासुद्धा त्याच्यावरती ॲक्ट होण्याचे, म्हणजे त्याच्या अगेन्स्ट पाळी सिस्टीम उभी करण्याच्या ऐवजी ते स्वतःच्याच जे काही टिश्यू असतात किंवा सेल्समधला जो काही पार्ट असतो त्याच्यावरतीच अटॅक करतात आणि त्याच्यामुळे जे काही सेल वगैरे डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे वेगवेगळे जे काही इम्युनो डिसऑर्डर त्याच्यामध्ये प्रोड्यूस होऊ शकतात. तर त्याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेस सप्रेशन आपण हे पूर्णपणे थांबवतो, तर पूर्णपणे जे टी सेल मेडिएटेशनचं पूर्ण थांबवल्यानंतर जे पूर्णपणे काय करतं, मग त्या ज्या टी सेल असतात ते आपल्या स्वतःच्याच हेल्दी सेलला डॅमेज करत नाही. आणि तसंच जे काही ॲज अ सेल्फ टॉलरन्स म्हणून सुद्धा ट्रेक्स हा वापरला जातो. दुसरा आहे रेग्युलेटरी इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स. द टी सेल सप्रेशन हेल्प टू कंट्रोल द एक्सेसिव्ह इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स दॅट कॅन डॅमेज द टिश्यू. काही वेळेस काय होतं, थोड्याफार प्रमाणातच जे काही इन्फ्लामेशन किंवा जे काही अँटीजन आपल्या बॉडीमध्ये आलेलं असतात किंवा त्या सेलमध्ये आलेलं असतात, तर त्याच्या अगेन्स्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये टी सेलचं जे काही प्रोडक्शन वगैरे असेल ते मोठ्या प्रमाणात होऊन जातं. तर त्याच्यामुळे जे स्वतःच्याच काही सेल असतात किंवा डॅमेज टिश्यू असतात ते डॅमेज व्हायला चालू करतात, कारण की ओव्हर प्रोडक्शन झालेलं असतं. तर मग त्याच्यामध्ये काय करतं, तर हे जर आपण सप्रेस केलं तर त्याच्यामुळे जो एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये जो इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स जनरेट झाला आहे तर त्याला पूर्णपणे डाऊन रेग्युलेट करण्यासाठी किंवा त्याला सप्रेस करण्यासाठी मदत होत असते. तर मग पुढे जाऊन जे काही टिश्यू स्वतःच्याच ज्या काही डॅमेज होत आहेत त्या पुढे जाऊन थांबवू शकतात आणि त्या मग पूर्णपणे त्याचं ते काही जे काही रिपेरिंग वगैरे असेल ते पुढे चालू शकतं. तर मॉड्युलेटिंग इम्युनो रिस्पॉन्स. द टी सेल सप्रेशन अलाव द इम्युनो सिस्टीम टू फाईन ट्यून इट्स रिस्पॉन्स टू पॅथोजन टॉलरिंग इट टू द स्पेसिफिक थ्रेट. आणि जे काही टी सेल सेपरेशन असते ते काही पॅथोजनच्या अगेन्स्टच रिस्पॉन्स जनरेट करतात. म्हणजे एक पॅथोजन आला असेल तर त्याच्या अगेन्स्टच थोड्या प्रमाणामध्ये जे काही इम्युनो रिस्पॉन्स आहे तो जनरेट झाला पाहिजे. आणि जर तो एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये जनरेट झाला तर त्याच्यामुळे सेललासुद्धा त्याच्यामुळे डॅमेज होऊ शकतो आणि त्यामुळे हे सप्रेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे झालं त्याचं इम्पॉर्टन्स. आता आपण पाहूयात की डिसरेग्युलेशन ऑफ अ टी सेल सप्रेशन. तर ज्यावेळेस टी सेलचं सप्रेशन हे थांबवलं गेलं नाही तर त्याच्यामुळे कोणकोणते डिसीज कॉज होतात ते आपण आता पाहूयात. त्याच्यामध्ये पहिल्यात ऑटोइम्युन डिसीज. द डिफेक्ट द टेक फंक्शन ऑर डिफेक्ट इन द टी सेल सप्रेशन मेकॅनिझम कॅन लीड टू द ऑटोइम्युन डिसीज वेअर द इम्युनो सिस्टीम अटॅक द हेल्दी टिश्यू. आणि ज्यावेळेस ट्रेकचं फंक्शन हे पूर्णपणे झालं नाही किंवा टी सेल सप्रेशन हे काय जे काही मेकॅनिझम आहे ते पूर्णपणे रन झालं नाही तर त्याच्यामुळे ऑटोइम्युनिटीज व्हायला चालू होतात सेलमध्येच आणि वेगवेगळे डॅमेज हेल्दी टिश्यूला होत असतात, जेणेकरून ते जे काही फंक्शनिंग वगैरे असेल त्या टिश्यूचं किंवा त्या सेलचं तर ते पूर्णपणे कमी व्हायला चालू होतं आणि जे काही मेन फंक्शन असतात तेच पूर्णपणे डिसफंक्शन झाल्यामुळे जे काही सेलचे जे काही दुसऱ्या जे काही सेल्युलर फंक्शन असतील त्या रन होत नाही, त्याचं मेटाबॉलिझम होत नाही आणि वेगवेगळे डिसीजसुद्धा त्या सेलमध्ये कॉज व्हायला चालू होतात. आणि हे काय होतं की ज्या वेळेस टी सेल सप्रेशन आपण करतो त्यावेळेसच ह्या ज्या काही पुढच्या जसं प्रोसेस असतील त्या चालू राहतात. नाहीतर मग ओव्हर त्याचं प्रोडक्शन झालं किंवा ते हे मेकॅनिझम झालंच नाही टी सेल सप्रेशनचं, त्याच्यामुळे वेगवेगळे डॅमेज आपल्याला पाहायला मिळतात. तसंच क्रोनिक इन्फेक्शन होतं. जे काही टी सेल सप्रेशन मेकॅनिझम जर बिकम टू स्ट्रॉंग अलाविंग द पॅथोजन टू प्रेसिस. आणि जे काही क्रोनिक इन्फेक्शन व्हायला त्याच्यामुळे वेगवेगळे इन्फेक्शन होतात. तसंच काही ऑटोइम्युन डिसीजसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यामुळे जे काही टी सेलचं सप्रेशन करणं हे खूप गरजेचं आहे, जेणेकरून जे काही हेल्दी टिश्यू असेल त्याला डॅमेज होण्यापासून वाचवलं जातं. वेगवेगळे काही थेरपॅटिक इम्प्लिमेशनमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो.
काय पहिला आहे इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग. मीच मगाशी सांगितलं की ट्रेक्स हा इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग म्हणून वापरला जातो किंवा वेगळे त्याच्यामध्ये जो काही इंटरलोकिंग 10, इंटरलोकिंग 2, CTLA4, हे जे काही CD28 हे जे काही मॉलिक्यूल आहे त्याला ॲज अ सप्रेसिव्ह म्हणून टी सेलला सप्रेस करण्यासाठी वापरला जातो. तर मग जे काही ड्रग्स वगैरे असतील त्याच्यामध्ये काय केलं जातं, हे जे काही मॉलिक्यूल असेल त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे घडून आणले जातात आणि जे काही ऑटोइम्युन डिसीज आहे त्याला ट्रीट करण्यासाठी किंवा त्याची ससेबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी इन्फेक्शनच्या अगेन्स्ट त्या ऑटोइम्युन डिसीज जे काही इम्युनोसेल असतील त्या डॅमेज झालेल्या असतील किंवा त्याच्यामुळे जर सेलमध्ये जे काही डिसीज कॉज होत असतील तर त्याच्या अगेन्स्ट हे जे काही इम्युनोसप्रेसिव्ह जे काही मॉलिक्यूल असतील त्याच्यामध्ये चेंजेस घडून ते आपण त्याच्या अगेन्स्ट वापरू शकतो. आणि वेगवेगळे ड्रगचा वापर करून किंवा हे जे मॉलिक्यूलचा वापर करून आपण त्याचे काही ऑटोइम्युन डिसीज कॉज करणारे सेल असतील त्याला पूर्णपणे डिटॉक्सिफाय करू शकतो. Drug-based therapy researcher and exploring the potential of using the drug or manipulating the drug function for the treatment of the autoimmune disease. आणि जे काही त्याच्यामध्ये मॅनिप्युलेट करून आणणं किंवा त्याच्यामध्ये थोडासा बदल घडून आणणं जेणेकरून टेकचं फंक्शन हे चेंज होईल आणि तो ॲज अ ट्रीटमेंट म्हणून ॲज अ क्युअर म्हणून ऑटोइम्युन डिसीजला वापरला जाईल. तसंच जे काही ट्रान्सप्लांटेशनमध्ये वेगवेगळे जे काही डिसीज कॉज होत असतात ते त्याच्याविरुद्धसुद्धा जे ड्रग बेस्ड थेरपी ही वापरली जाते जेणेकरून जे काही स्वतःच ज्यावेळी ट्रान्सप्लांटेशन होत असतं तर त्याच्यामध्ये जे काही सेल असतात त्या स्वतःच्या सेलला किंवा त्या जे नवीन आलेलं जे काही ऑर्गन असतं त्याच्यात सेलला डॅमेज करण्याचं चालू करतात. तर मग त्याच्यामध्ये ड्रग बेस्ड थेरपी ही वापरली जाते जेणेकरून त्यामध्ये थोडंसं मॅनिप्युलेटिंग करून स्वतःच्या सेलला डॅमेज न करता जे काही इन्फेक्शन झालेलं सेल आहे त्याला पूर्णपणे ट्रीट करण्यासाठी किंवा जे ऑटोइम्युन डिसीज आहे त्याला ट्रीट करण्यासाठी वापरलं जातं. तर हे झालं त्याचं थेरपेटिक इम्प्लिकेशन. आता मेन याचं कन्क्लुजन काय म्हणजे टी सेल मिडिएट सेपरेशन हे का केलं जातं, तर त्याच्यामुळे जे काही इम्युनो रिस्पॉन्स आहे तो सप्रेस केला जातो. तसंच जे काही इंटरनल सेलची जी काही ॲबिलिटी असते किंवा त्या स्टॅबिलिटी आहे ती पूर्णपणे स्टेबल केली जाते. जे काही आउटसाईड दी सेल जे काही मॉलिक्यूल येत आहे त्याच्या आगेचंच फाईट सिस्टीम उभी केली जावी. स्वतःच्या सेलला डॅमेज न करता जे काही इन्फेक्शन झालेलं आहे बॉडीमध्ये त्याच्या अगेन्स्ट फाईट सिस्टीम किंवा टी सेलचं ॲक्टिवेशन हे केलं जावं. आणि जर एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये टी सेलचं जर ॲक्टिवेशन होत असेल तर ही मॅकॅनिझम हे यूज केलं जातं. तसंच वेगवेगळे जे काही थेरपॅटिक स्ट्रॅटेजीज वगैरे असतील इम्युनो डिसऑर्डरच्या अगेन्स्ट त्यामुळे हे जे काही टी सेल सप्रेशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि तसंच जे वेगवेगळे जे काही मॉलिक्यूल आहे त्याचा वापर करून ऑटोइम्युन डिसीजला ट्रीटमेंट करण्यासाठी वापरलं जातं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही इम्युनो सप्रेसिव्ह कसं केलं जातं तसंच त्याचे डिसरेग्युलेशन म्हणजे जर इम्युनो सप्रेसिव्ह हे थांबवलं नाही तर त्याच्यामुळे वेगवेगळे डिसीज कॉज होतात. तसंच त्याच्यामुळे जे काही मॅकॅनिझम आहे इम्युनो सप्रेसिव्ह ते आपण पाहिलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.